पुरंदरच्या वेढ्याला 15 दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजेने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालवताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धूळदिंड निघत होती. करेपठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणक्याने दणानून निघत होते. अस्मान धुराने काळवंडत होते. महार कहार कोळी रामोशी मरत होते. मरता मरता झुंजत होते. आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत फत्ते लष्कर, अब्दुल्ला खान, महेली या अवजड तोफा दिलेर, मीर, अतिश खान आणि निकोलो मनुची यांनी वज्रगडावर वर्मी आरमार करतील अशा उंचीच्या धमधम्यांवर आणल्या. त्या दणकत्या 3 नागिनींनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला पान लागले. दीन दीन आक्रोशत पठाणी भलिया मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतान ढवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले. आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात. धनी लय झटझूट घेतली तर अपयश पदरात आलं. आम्हाला तोंड दावाय जागा नाही. आता होतर आमच्या गर्दना मारा, होतर कडलट करा. तेवढे मरण तरी किरत म्हणून मागं राहील. वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या उरातला कड मोकळा करीत होता. एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुडतोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर जोत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजी राजांच्या सह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कडाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हमचौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या अजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय पारख केली तुम्ही आमची. आम्ही हारजीत मोलाची मानत नाही. एवढी मुठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनीम फौजेशी शर्थीने झुंजलात. आज आमचे हात आखडले आहेत. नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. मुजुमदार, राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमचौकात आले. या असामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढा आसामी असतील तेवढी शेलापागोटी पेश करा. निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेलापागोट्यांची तपके त्यांनी हमचौकात आणवली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेलापागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तपकातील एक एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपून घ्यावे असे एक जीवन सत्य संभाजी राजांना कळून चुकले होते. आयुष्यात हार जितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती. 12 मावळांच्या चौकोन्यांतून हुसकलेल्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपूर्ती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोट पाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजी राजांच्या सह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या 3ही माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले.
त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा 4-20 वर्षांची उमर असलेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुंब्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकतल्या हाताने धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं. त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैबतबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजी राजांच्या रसरशीत गालांवरून फिरवीत होता. ते फिरवताना त्याच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यांतून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का? राजांनी त्याला विचारले. म्हाताऱ्या हैबतबाने चटदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, कुठं काय हाय धनी? म्हातारपणानं डोळे पाझरतात वाईज. हैबतबा आपला कड राजांच्या समोर उघडा करायला राजी नव्हता. बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे. राजे म्हाताराच्या काळजात घुसले. हैबतबाची सुरकतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कड डोळ्यांचे बाण फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता एक लोक येडा झाला. त्याची तरणी ताठी बाईल त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या मोर राकीसांनी आपल्या अंगाखाली किरं घेतली. राजा उठाय तरान नसताना घोडाव घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तवा पोहून डोसकं चक्कारलं माझ्या लेकाचं. त्याचं एकुलती एक पोर होतं. ते खोपटाच्या दारात मरून पडल्यागत होतं. शिवारातनं वाडीत आलं ह्यो इस्कोट दिसला नजरेला. या हातानं त्या पोराला मूठ माती दिली मी राजा. तुझ्या या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. म्हणू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायनं पोट जाळाया शिधा देतोस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हातारानं उतरून दे फेकून तटावरनं. नाही नाही सोसवत ह्यो नरक राजा. म्हाताऱ्याने आपले तोंड ओंझळीत झाकले. पोरासारखा तो स्फुंदू लागला. हैबतबाचं बोलणे ऐकताच राजांचे उभे अंग न अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात. छातीवरच्या कवड्यात तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दबवून टाकतायत असं त्यांना वाटलं. म्हातारा हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटपत पान मोती कोसळले. ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जक्क हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्या द्यायची तुला. डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुंडाऊ जात घायपातावानी. योग मेला तर 10 उपजतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईस हाईत ताईस. खातर हाय. ह्या समद्यासनी ताडशील तर त्यो तूच. मुजरा राजा. राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला. सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढं न जाता तसेच माघारी फिरले. रान राघू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेच्या थवे गडाच्या माचींवरून कलकलत झेपावत गुंजन मावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता. बेधरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोपखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून करीपटार सोडून गुंजन मावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी कर्माजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचवले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती. पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना 1 घोडा व 1 तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते.
राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेड्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वर मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोट्यातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाड खायांचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. रजपुताच्या गोटात दोन फार खराब गोष्टी कानांवर पडल्या सरकार. समोर उभे असलेला कर्माजी बोलला. बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे, राजे म्हणाले. पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलरने लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केलीये. त्या धमधमण्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज अस्मानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्याचं पातलवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडल्या धनी. त्यांच्या तुटक्या हात पायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हात पायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगींडाक दिला. आणि काय कर्माजी, बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांनिशी सुलतान ढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सर दरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यारमार झाली. हाना मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढता उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कंस कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकाडावर उभा असलेला दिलेरखान पठाण आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुराररावच्या हातांतील तळपत्या पट्ट्याचं कड बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. आली जहा के कदमों पर आ, माले माल कर देंगे. खिनभर पट्टे थांबून त्यांच्याकडं पेटत्या डोळ्यांनी बघत घाम थपथपल्या मुद्रेने मुरारराव तिरस्कारानं पचकन थुकले. येतो शिवाजी राजियांचा इमानबंद सिलेदार आहे. तुझा कौल घेतो की काय, असं मोठ्याने गरजत ते सीधे दिलेरच्या रोखानच हत्यार चालवीत पुढे चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आर पार रुतला. रक्ताची फौवारती चिळकांडी उमळली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुत्ता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढे घुसलेल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवरून लोळवले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरार भाऊ देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समसरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारा, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. रघुनाथ पंथ कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात
राजांनी मिर्जा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदाची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्जांच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन रजपुताच्या गोटाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलूक करतायत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती. संभाजी राजांना सुलूक म्हणजे काय तेच नीट कळेना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला, तो बंद होता. महाराज साहेब, संभाजी राजांनी साद घातली. दरवाजा जाब देत होता. देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटला दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मेनमळल्या कुंकवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिनीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. अंबेने तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काही बोलूच शकल्या नाहीत. म्हणाला, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकुपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांच्या त्यांनाच माहीत नसेल. जिजाऊ साहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते. रजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी, बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी, आपल्या माणसांची आणि मुलखाची झाली त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी, आया उतरवलेल्या सिंहाचे जसे असेल, सोन छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिने होते. शरणागतीच्या मरण यातना कळायला राजाचे जातिवंत मनच असायला लागते. जीवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजेशाहीने दस्तखत करणार होते. पुढे ही शाहीच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठशाही डुबवणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दाबनदार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर होते. निरोपाचे अदब मुजरे झडले. राजे संभाजी राजांच्या जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या बागदार मोजड्यांवर कपाळ टेकून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूकडे बघत होते. सईबाईंचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. तो बोलत होता, आमचे शंभूबाळ एकला जीव स्वारींच्या पदरी घातला. राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला, सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात मोठ्या भरोशानं, आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या मावळ माणसांचा जीव रजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही राहत नाही हेच खरं. काही न बोलता राजांनी शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःलाच जडशीळ वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनोसा थोपटला. राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथ पंथ, निरारी रावजी, नागोजी, बहिर्जी फर्जंद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखीभोवती कडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. श्रींच्या राज्याची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते. गड सोडताना महाराज साहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते.
पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते. राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात. त्याची चालदौड मुश्किल करून सोडतात. बाळराजे सूर्यासही ग्रास पडतो. मिर्झा राजाच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊ साहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एक चित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबर सुद्धा माया ओसंडते बोलणे, राणीवशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे. सखू, रानू, अंबा, बाळीबाई ह्या आपल्याच मुली आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे. थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादे बोलणे आणि केवड्याच्या कंसाभोवती पीळ धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळी पात्याने बाहेर डोकावून पिवळ्या धमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज दिसणे. या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे. आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या अभ्रामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार थोरल्या महालानं याद केलीये. सौराबाईंच्या खासगीकडच्या चंद्रा या कुणबीदासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ती ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एक वार त्यांनी शंभूराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीन आली तशी निघून गेली. चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आली आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपल्या सुवर्ण कांकने भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निराशार पदरपोताचा शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई ह्यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबिनी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी माँसाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठून घेतले. बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारीची गोटातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी रजपुताच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीच फडफडले. स्वारीनं सुलूक मान्य केला. पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्यातर्फेचा 4 लक्ष होणांचा मुलूक रजपुतास देऊ केला. आता स्वारीकडं कुल 12 किल्ले आणि अवघा 1 लक्ष होणांचा मुलूक राहील. स्वारी कशी आहे? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंढाणा रजपुताच्या माणसांच्या हवाली करून माँसाहेबांच्यासह गडावर येत आहे. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवानाच्या काळाशार डोळ्यात कसली तरी चिंता तरळत होती. ती गड किल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते. ह्या दोन्ही माँसाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी माँसाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, माँसाहेब तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवानाचे काळेशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लाल सरशेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही, सुलूक आम्हास कधीच पसंत नव्हता. आता स्वारीनच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा? थोरल्या बाईसाहेब काय बोलतील
हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुम पट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायाच्या बोटात घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली. शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसला सुलूक न करता रजपुतानं तुम्हास 5000 मनसब देऊ केली. तुम्हाला ती घेण्यासाठी रजपुताच्या गोटात जावं लागणार एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी कशी तुम्ही पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत, कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलाव्या तशाच बोलल्या होत्या, नेहमीच बोलत होत्या. पुतळाबाई साहेबांनी कालेश्वरीला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत काळ आणलास. बाळराजांना 5000 सरदारकीनं दान देवलंच. मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आकरसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. करी पठारावर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा आलिशान रजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफा माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. रजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंधारली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी बाळी धूरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी करत वर उठत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखीत होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोरात टोपी ठेवून तिथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोपखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजाच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरज सिंग कछवा यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेलात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजनीशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचवण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रान दवण्याचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगांची बनलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोले मिर्झा राजा संतपणे म्हणाला, खोलिये चाल राजा साहब. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आप का है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून राजाला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाने होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनुचीकडे बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले.
त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्यादांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे सतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हल्ली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनुची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो राजा आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजिरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मार के हमारे राजा पर बेमूर्ती से आ गया मगर हकना काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुची मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो इट कांट, ओ नहीं मोर सकता. मनुचीने मिर्झा राजाने तबकात हटवलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसवले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटून त्याच्या पूर्वीच्या घरात बसवला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनुचीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांच्या एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाग भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतेह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फतेची रिवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हाँ जरूर.
मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आकरसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण आली. क्षणात मिर्झा राजावर विटागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बागदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नाक फण्यागत ताट मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बडा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे रजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत रजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 असामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरत सिंग आणि दुसरा उग्रसेन कछवा. किरत सिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवा राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गड कोट रितसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजीराजे रजपुताला श्रींच्या राज्याचे जामीन राहणार होते. हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरत सिंग आणि उग्रसेन कछवा यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्वाच्या सूचना देऊन टाकल्या. आपल्या बच्चाला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, ओ सेवाजी है पहाड़ का शेर. उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन टाकली, उग्रबाण ठीक परख लेना कि सेवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है, गाफिल मत रहना, हो सकता है सेवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा. मिर्झा राजाने असा वेगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यत्न केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पान विडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको बिदा दे रहे हैं, लेकिन बिदा देना हमारा स्वभाव नहीं. हमें अच्छा लगता है आगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी आगवानी करेंगे. तळहातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बाका नहीं होगा, इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियानाच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोप पिढ्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवजी की ही कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यह बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामियानातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांबरोबर किरत सिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदंबात चालीने चालू लागले. कोंढाणा किरत सिंगाच्या हवाली करून राजवाड्यावर मासाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिरागदाने ऊरभर जळत होती. जिजाबाईंच्या महालाकडून आलेली थाळ्याची वर्दी त्यांनी भूक नाही अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते.
राजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कंठ्याचा एक एक मणी ओघळत जावा, तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जंद संभाजी राजांना राजपुताच्या गोटात धाडावे लागणार होते, जामीन म्हणून. राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला, स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा. त्या आवाजात मिर्झा राजांचे हिंदुस्तानी बोल मिसळत होते. बेशक बिना हर्ष भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हे. राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवीत असते. राजांना रक्ताची नाती नसतात. असली तरी ती मनाच्या जामदार खान्यात मोहरबंद करून ठेवावी लागतात. राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता. ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी, आऊसाहेबांना त्यासाठी हिम्मतबंद कसे करावे. पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंच्या महाली जावे, मनी दाटलेले मोकळ्या ओठी बोलावे, पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडखळत होते. हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते. आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया, संगती बाळधनी हाईत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या. थाळ्यास नाही आलात, गडकोटांची चिंता करता. महालात शंभूराजांच्या सह आलेल्या जिजाऊ संथपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायांवर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजी राजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिषांची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र. पुराणांतरी रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवील. पण जसा आप्तगणांकडून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले. त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचवणे पडले. त्याचा कंठ काळा निळा पडला, पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या स्त्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले. तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा, आणि त्यासाठीच शिवलिंग पूजतो. शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडवला. राजे कोंढाण्यापासून आम्ही बारीक बघतो आहोत, तुम्ही आम्हास टाळू बघता आहात. राजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे आम्हापासून काही लपवणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामनेश होत नाही. अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दात बोलल्या. ते शब्द न शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान आपसुकच वर उठली. तर्फेला असलेल्या संभाजी राजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले, खरं आहे मासाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपवणं साध्य होणार नाही. चारी पायात आकडे चाप बसवलेल्या हत्तीसारखी आमची राजपुताच्या गोटात गत झाली. यात काही कमी नको म्हणून राजपुतानं 5 कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमजत नाही. क्षणभर राजांनी संभाजी राजांच्यावर आपली नजर खेळवली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहिला. कसला अंकुश राजे, साफ साफ बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदी बांधित फिरले. मन शंकेखोर झाले. बगलेला असलेल्या संभाजी राजांना आपल्या आणि मासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले, राजपुताच्या तहाची तामिली होईपर्यंत
23 गडकोट त्याच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्याच्या गोटात धाडावं लागणार ओलीस म्हणून. राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायावर येऊन स्थिरावली. राजे थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बागदार नाकाकडे बघत जवळजवळ किंचाळल्याच. काय काय बोलता आहात हे 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 कलम तुम्ही मान्य करून आलात? फर्जंद म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरलात? तुमच्या इतबारासाठी रजपुताला ओलीसच पाहिजे होता. तर मग त्यासाठी आम्ही काही कमी होतो? नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेल्या आम्ही रजपुताचा ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याकुळल्या नजरेने मासाहेबांच्याकडे बघत लगबगीने म्हणाले, गैरसमज होतो आहे मासाहेब. ही अट मिर्झा राजानं घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढे चालून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राज्याची स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकायची असते. उद्या मिर्झा राजाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गी आमच्या सुनबाईंना काय जाब द्यावा? जिजाबाई राजांच्यावर रोखली नजर जरा सुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. मासाहेब, धीर सोडू नये. मिर्झा राजानं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही रजपुताच्या गोटात. मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्तर गेलो तेव्हा त्यानं आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब. मासाहेबांची अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या सोशिक स्त्रीमनाची नाजूक नातेबंदाची जिव्हाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंच्या संभाजीराजे हा ठेवणीतला खास दागिना होता. शेलका साज होता. गळ्यातल्या तुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचवला होता. स्वारी शिकारींच्या घाई गर्दीसाठी आई भवानीचे श्रींचे राज्य उभी करण्यासाठी त्यांनी आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दऱ्यादरडीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळीज शंभूराजे हा भोसले कुळीचा रक्तपोत पदराखाली जपू बघत होते. म्हणूनच जे त्या राजांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या ते संभाजी राजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो, त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो. शत्रूचा भरोसा देता आहात राजे, पण आम्हास कड निघत नाही. चला बाळराजे, असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, बाळराजांना राहू द्या आमच्या महाली. मागे न बघताच जिजाबाई म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. आणि त्या आपल्या महालाच्या रोखाने तडक चालू लागल्या. मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. रजपुताच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. आमच्या ठिकाणीच त्यांना माना. कमी बोला. त्यांच्या समोर मस्तकीचा टोप उतरू नका. अशा सूचनांवर सूचना त्यांनी संभाजी राजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईंच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतींवर पडलेली केवढी तरी मोठी सावली ते आपले डोळे ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा संभाजीराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिरागदानाच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईंच्या सारखेच वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला शंभू बाळांना एकटक बघत होते. असा विचित्र विचार राजांच्या मनात तरळून गेला. आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालती घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या ओंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले. दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे. खरं खरं सांगा, रजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कस तर खात नाही? नाही,
फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा तसा खनखनता जबाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ. राजांनी त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले. त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भोळ्यांनी अंदाज घेताना कमानबाग चढवला. इथं गडावर रोज अंघोळ करून पेहराव चढवल्यावर थोरला आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. रजपुताच्या गोटात ते कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलपते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले.